याचं टेन्शन त्याचं टेन्शन टेन्शन विसरून जाऊया. याचं टेन्शन त्याचं टेन्शन टेन्शन विसरून जाऊया. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया. अगं मम्मी, हा? पप्पा अजून आले नाही. अरे नाही ना, मी त्यांचीच वाट पाहतेय ना. अगं पण एवढा उशीर का झालाय त्यांना? अरे आज कंपनीत त्यांचा सेंड ऑफचा समारंभ आहे ना. मग काय, कंपनीतर्फे अनेक जणांचे सत्कार होणार, मग कितीतरी जणांची भाषणं होणार. हो ना, काही लोक हातात माईक आला की सोडतच नाही. अरे इतक्या वर्षांचे संबंध असतात रे. अनेक लोकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. पण मम्मी, पप्पांनी VRS घेण्याची उगीच घाई केली. आणखी काय काय नोकरी केली असती तर आणखी बेनिफिट मिळालं असतं ना. तुम्ही आजकालची मुलं आहे ना, फक्त बेनिफिटचाच विचार करता. अरे त्यांच्या कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम्स होते. मम्मी, हा? पप्पा कुठे आहेत? पप्पा, अहो पप्पा. अगं तुझे पप्पा अजून आलेले नाहीये. पण एव्हाना यायला हवे होते ना. अगं हो, पण त्यांची ऑफिस मध्ये सेंड ऑफ पार्टी आहे ना. मग बरोबर आहे, सगळे त्यांना बोर करत असतील. हा, माझ्या स्वागताला घरचे सगळे हजर. क्या बात आहे. वेलकम वेलकम. एका रिटायर्ड माणसाचं या घरात स्वागत आहे. पुरे रे. का हो? यायला एवढा उशीर झाला? हे, अगं सँड ऑफ म्हटलं ना की उशिरा ठरलेला आज. पप्पा, सगळ्यांनी भाषण करून जाम पकवलं असेल ना. पप्पा, उत्तर मध्ये तुम्ही लेक्चर दिलं की नाही? अरे म्हणजे काय, मस्तपैकी भाषण ठोकलं. पण आज ना ऑफिसचा शेवटचा दिवस, आणि भावना अशा आवरता येत नाही. ते म्हटलंय ना की याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. काय हो, भाषणात हाच डायलॉग मारलाच वाटतं. ए बाळा, तो डायलॉग नाही आहे, अभंग आहे अभंग. पप्पा, सँड ऑफ मध्ये कोणी अभंग गातं का? पुरे झाला रे तुमचा वात्रटपणा. नमस्कार. अरे अरे नमस्कार जगनराव, नमस्कार. या या, बसा बसा. मग आनंदराव, कसा झाला तुमचा सेंड ऑफ? फर्स्ट क्लास. काय भाऊजी, तुम्हाला बातमी लागली पण? मग आनंदरावांचा मित्र आहे मी. अहो ते VRS घेणार याची बातमी त्यांच्या आधी मला लागली होती. यांचं आपलं भलतंच. मग काय आनंदराव, कंपनीतर्फे बेनिफिट किती मिळालं? हे असं आहे, VRS घेतला ना की लोक पहिली हीच चौकशी करतात, बेनिफिट किती मिळालं. सांगा हो. मी काय तुमच्याकडे उसने पैसे नाही मागणार. अहो काका, पण तुमचा काही भरोसा नाही हा. बघितली पोरं? जगनराव, आता बेनिफिट म्हणाल तर प्रॉव्हिडंट फंड, हा. ग्रॅज्युटी हा. आणि लिव्ह एनकॅशमेंट मिळून एक 15 लाख खात्यात जमा झाले. अरे वा वा, छान छान. 15 लाख. मला थोडे जास्त मिळतील असं वाटलं होतं. हो. पप्पा, 15 लाख मिळालेत ना, हा. मग मला एक मस्त बाईक घेऊन द्या. अरे वा, शानच आहे. स्वतःचे स्वार्थ का बघतोस? त्यापेक्षा आपण संपूर्ण फॅमिलीसाठी कार घेऊ. पाहिलं, घरात पैसा आला की लगेच त्याला पाय फुटतात. भाऊजी, आत्ता हौसमौस नाही करायची, मग कधी करायची हो? नाही, हाऊस माऊस करा हो, करा, जरूर करा. पण माझं म्हणणं काय, माणसानं चादर पाहून पाय पसरावेत. नाही नाही, चादर खेचून मोठी करायची. नाहीतर नवीन चादर खरेदी करायची. पाहिले, हे असे नवीन पिढीचे विचार. पण तुम्ही विचारपूर्वक वागा. हे पहा आनंदराव, तुम्ही नेहमीप्रमाणे रिटायर झाला असतात गोष्ट वेगळी होती. पण मुदती आधी तुम्ही VRS घेतलेली आहे. मुबलक पैसा जवळ आलेला आहे, वेळही हातात आलेला आहे. पण पैशाचं नियोजन करा, मोठी रक्कम फिक्स मध्ये गुंतवा आणि पुढं व्याजावर आयुष्य जगा. चला, झालं यांचं लेक्चर सुरू. चल ग. आणि मलाही कामं आहेत. भाऊजींचं म्हणणं रास्त आहे.
नाही जगनराव, तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय हो मला, पण मुलांचे लाड ही पुरवायला हवेत ना. नाही, लाड पुरवा हो, पण अति लाड करू नका. आनंदराव, मला महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं. नाही, आतापर्यंत तुमच्या आयुष्याचं रुटीन ठरलेलं. तुम्ही सकाळी घर सोडायचा, दिवसभर ऑफिसमध्ये, रात्री घरी परत यायचा. आता तुमच्याकडे पैसाही आलाय, मुबलक वेळही आहे. या वेळेचं तुम्ही काय करणार? जगनराव, या नोकरीच्या दगदगीमुळे मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हतो, पण आजपासून मी माझा संपूर्ण वेळ माझ्या कुटुंबासाठी देणार. हसत खेळत. काय किती तेल करवतेस अगं, किती महाग झालंय तेल. अहो, काय? किचन मध्ये लुडबुड करू नका हो. अरे मी तुला मदत करतोय ना. तुम्ही चला आधी किचनच्या बाहेर व्हा. चला. तुझी ना हुकुमशाही चालू असते. पप्पा मम्मी तुमचं काय चाललंय काय? अगं बघ ना, या तुझ्या बापानं आयुष्यात कधी किचन मध्ये पाऊल टाकलं नाही आणि आता किचन मध्ये 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 मध्ये. अगं मी तुला स्वयंपाकात मदत करतोय. मदत कसली हो मदत? भुणभुण नुसती लावली आहे काय? तर आज भाजीमध्ये मीठच जास्त टाकलेस, उद्या काय तर आज तेलच जास्त कडवलेस, एवढं? आणि नंतर काय चहात साखरच कमी टाकलेस. अरे मला जे योग्य वाटतं त्याच सूचना तुला करतोय ना. पप्पा मम्मीचं काम मम्मीलाच करू द्या. जेणू काम तेणू थाय, बीजा करे सो गोता खाय. अगं माझा वेळ जात नाही, त्याला मी करू काय? येनू तेनू काय उपाय हाय? अहो मग पेपर वाचत बसा ना. अगं सकाळपासून झाला वाचू, नाटकाच्या सिनेमाच्या जाहिराती पुन्हा पुन्हा पाहिल्या, सगळा पेपर पाठ झालाय माझा. अहो मग आतल्या खोलीत जाऊन झोपा ना. अगं आयुष्य गेलं दिवसा नोकरी करण्यात, झोपा नाही काढल्या. आता दुपारी झोप येत नाही, त्याला मी काय करू? अहो मग कोणी सांगितलं होतं तुम्हाला VRS घ्यायला? जाऊ दे, मी ना मस्तपैकी टीव्ही बघतो. पप्पा मी स्टडी करते ना, मला डिस्टर्ब करू नका. अरे मग मी करू तरी काय? रेणू, मी तुझा गृहपाठ घेतो. पण पप्पा आम्हाला गृहपाठ नसतो, होमवर्क करते मी. बबडे, होमवर्कलाच मराठीमध्ये गृहपाठ असं म्हणतात. पण पप्पा तुमच्या वेळेचा सिलेबस वेगळा आणि आताचा वेगळा. आणि हे काय तुझा अभ्यास घेणार कप्पाळ? अरे मग मी करू तरी काय? पप्पा तुम्ही काहीही करू नका. हा. मला फक्त एक मस्त बाईक घेऊन द्या, सकाळ संध्याकाळ तुम्हाला फिरवून आणतो. अरे माझ्या सोन्या, अरे कित्येक वर्षात मी सायकलवर सुद्धा बसलो नाही रे. मग पप्पा गाडी घ्या ना, आपण सगळे फिरत राहू. अरे ही फिरून फिरून गाडीतच येऊन बसते. रेणू, तू तुझा स्टडी कर, जा चल. काय चिरंजीव, काय म्हणतोय तुमचा अभ्यास? अभ्यास बिचारा काय म्हणणार, आणि म्हटलं तरी ऐकणार कोण? पप्पा तुम्ही या राजेशचाच घ्या ना गृहपाठ. काय मस्त आयडिया रे. चल राजेश, मी तुला शिकवतो, चल. तुम्ही मला शिकवणार? हल्ली मी लोकांना शिकवतो. सगळी मुलं ना हाताबाहेर गेली. आनंदराव, त्यांना बाहेर जाऊ दे हो, मी आत येऊ का? आता तुम्हाला येऊ नका असं म्हटलं तर परत जाणार का? असा कसं जाईल? मित्र म्हणून माझा हक्क आहे ना. या या. बरं झालं तुम्ही आलात ते हो. ह? या घरात ना मी एकटा बोर झालोय. कमाल आहे तुमची, एवढं भरलं घर आणि एकटे झालात तुम्ही. काय म्हणतंय तुमचं VRS? VRS, व्हेरी रेस्टलेस सफरिंग. भाऊजी आता तुम्हीच यांना समजावून सांगा. हे उठ सूट किचन मध्ये येतात आणि माझ्या सगळ्या रेसिपीज बिघडवून टाकतात. आणि मी अभ्यास करत असताना टीव्ही मोठ्याने लावतात. हो ना, माझं कॉम्प्युटरवर काम चालू असतं तेव्हा व्हिडिओ गेम्स खेळत बसतात. पाहिलं जगनराव, हा. सगळ्यांना माझी अडचण होते. अडचण नाही हो, अडचण नाही. काय आनंदराव, आतापर्यंत तुमचं एक रुटीन ठरलेलं होतं.
सकाळी घर सोडायचं, दिवसभर ऑफिस आणि रात्री घरी यायचं. त्यावेळी ह्या लोकांचं रुटीन ठरलेलं होतं. काही तुमचं रुटीन मोडलं, तुम्ही घरी बसलात, पण त्यांचं रुटीन चालू आहे ना, त्यात तुम्ही लुडबुड करू लागला. तुमचं सगळं मला पटतंय हो, पण मी करू तरी काय? अहो मी सांगतो ना, वेळेचं नियोजन करा. वेळेचं तुमची समस्या ही आहे की वेळेचं काय करायचं. वेळेचं नियोजन करा. तुम्ही असं करा ना, मन कुठेतरी गुंतवा, एखादा छंद लावून घ्या. मन कुठेतरी गुंतवा, छंद लावून, एखादा छंद लावून घ्या. मग मी तबला शिकू का? नको, उगी शेजाऱ्यांना त्रास. मग मी गाणं शिकू का? नको, उगीच घरच्यांना त्रास. हे असं आहे. म्हणून तुम्ही असं करा ना, तुम्ही एकत्र कुठेतरी बाहेर गावी फिरायला जा. काय मस्त आयडिया. आपण सगळ्यांनी ना येत्या शनिवार रविवारी आपण माथेरानला जाऊया. नाही नाही, माथेरान काय, माझी क्रिकेटची मॅच आहे. आणि माझा डान्स क्लास आहे. चल ग. मग असं करा ना, तुम्ही दोघेच कुठेतरी फिरायला जा. ग्रेट, खरंच ग्रेट. वैशाली, आपण गेल्या कित्येक वर्षात कुठं फिरायला गेलो नाही. येत्या शनिवार रविवारी आपण दोघं फिरायला जाऊ. फक्त तू आणि मी, फक्त आपण दोघंच. अहो, या शनिवारी आहे ना आमच्या महिला मंडळाचं हळदी कुंकू आहे आणि रविवारी आमची भिशी फुटणार आहे. चला आनंदराव, आता आपण दोघेच कुठेतरी फिरायला जाऊया. पाहिलं जगेंद्र, BRS घेतल्यानंतर मी ठरवलं होतं की मी माझा संपूर्ण वेळ माझ्या या कुटुंबासाठी देणार. पण पाहिलं, आज कुटुंबाला माझ्यासाठी वेळ नाहीये. हसत खेळत. हॅलो हॅलो, हां मी वैशाली बोलते. हां, अहो आमचे हे आलेत का तुमच्याकडे? नाही काय नाही, ते सकाळपासून गेलेत ना, ते घरी परत आलेतच नाही आहेत. नाही हो, त्यांच्याकडे आहे मोबाईल, पण तो सारखा ना स्विच ऑफ लागतोय. हो 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 हो, मी सांगते बघते. हां ठीक आहे. मम्मी, हां, पप्पांचा काही पत्ता लागला का? अगं नाही ना, त्यांचीच तर काळजी लागून राहिली आहे. मी पण त्यांच्या मोबाईलवर ट्राय केला, पण नंबर लागतच नाही. सकाळी जाताना तुला काय सांगून गेले? हल्ली ते काही सांगून जातात का? मग तुझा पप्पांशी कशावरून वाद झाला? हल्ली ते वाद घालण्यासाठी तरी काही बोलतात का? नक्की तूच पप्पांना काहीतरी बोलली असणार. अरे मी कशाला काय बोलते? काही फायदा नाही, नो यूज. काय रे राजेश, कुठे ते? अगं त्यांनाच शोधायला गेलो होतो ना, सगळीकडे पाहिलं, त्यांच्या नेहमीच्या जागा, कट्टे, बाग कुठेच सापडत नाहीये ते. कुठे गेले असतील रे ते? माझ्या जीवाला तर नुसता घोर लागून राहिलाय. हल्ली पप्पांचं हे नेहमीच झालंय. पूर्वी पप्पा नोकरी करत होते ना, तेच बरं होतं. मम्मीनेच आहे ना VRS घेण्याचा सल्ला दिला असेल. मी कशाला असा सल्ला दे? नक्कीच, तू सकाळी भांडली असणार पप्पांची. हो, मी सगळ्यांची भांडते रे, माझ्यामुळेच सगळं होतं. काय वहिनी, आले का आनंदराव? आम्ही त्यांचीच वाट बघतोय ना. म्हणजे अजून आले नाहीत? अरे कुठे गेला हा ग्रस्त? हल्ली त्यांच्या वागण्याचं ताळतंत्रच बिघडलंय. हो ना, नको ते व्याप करत बसतात. आणि काही बोललं तर लगेच रागही येतो. दिवसभर गायब असतात आणि अनेकदा आहे ना बाहेरच जेवतात. आणि हल्ली तर त्यांना ना पिण्याचंही व्यसन लागलंय. हे पहा, तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हे आनंदरावने VRS घेतल्यामुळं अचानक त्यांच्याकडे पैसा आलाय, रिकामा वेळ मिळालाय, त्यामुळे ते असं विचित्र वागताय. अशा वेळी तुम्ही घरातल्या लोकांनीच त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. किती म्हणून सांभाळून घ्यायचं भाऊजी? वहिनी मला एक सांगा, सकाळी तुम्ही भांडलात का आनंदरावाशी? हो, माझ्यामुळेच भांडणं होतात. माझ्यामुळेच सगळं होतं. कसली मीटिंग चालली? कुठे गायब झाला होता तुम्ही सकाळपासून? काय कुठे झालो होतो? इथं तर होतो.
अगं मोबाईलची बॅटरी उतरली ना. अहो तुमच्या मोबाईलची बॅटरी उतरली पण आमची बॅटरी डाऊन झाली ना. होतात कुठे तुम्ही महाशय? अहो जगनराव कंटाळा आला घरी बसून बसून. हा. मग क्लब मध्ये गेलो, मस्त पत्ते कुटत बसलो होतो. हा. त्यानंतर आपलं ते नाकळ थिएटर आहे ना, तिथे लावण्यांचा कार्यक्रम होता, तो बघायला गेलो होतो. हेच मी जे म्हणतोय ते हेच. हं. रिकामा वेळ म्हणून म्हटलेला आहे ना, खाली दिमाग शैतान का घर. म्हणून म्हणत आलोय वेळेचा चांगला उपयोग करा, वेळ कारणी लावा. जगतराव तुमचं सगळं पटतंय हो मला, पण नेमकं काय करावं ना ते सुचत नाही हो. अप्पा तुम्ही तुमचं एक असं रुटीन ठरवा. कधी यायचं कधी जायचं वेळा नक्की करा. चल रुटीन ठरवा, कधी यायचं कधी जायचं नक्की करा. आता हे मला शिकवणार. हा? अभि काय चुकीचं सांगतो? मी एक काम करतो, मी दुसरी नोकरी शोधतो. अरे हं? आता आयुष्यभर नोकरी केल्यानंतर तुम्हाला या वयात दुसरी नोकरी करणं जमणार आहे का? आणि मला म्हणायचं की तुम्हाला आवश्यकता काय आहे? गरज आहे का त्याची? अगं मग मी करू तरी काय? आनंदराव करायचंच ठरवलं तर जगात करण्यासारख्या बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. अहो तुमच्याकडे पैसा आहे, वेळ आहे, तर समाजकार्य करा ना. अहो समाजात अनेक समस्या आहेत, त्या आपल्या परीनं सोडवण्याचा प्रयत्न करा. वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, त्यांना वेळ द्या. जगनराव हा? काय विचार मांडले तुम्ही. हा? हा? तुमचं म्हणणं खरंच मला पटलं. हा. मी उद्यापासून समाज कार्याला सुरुवात करणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात हा. ही आपल्या घरापासून करायची असते. पटलं, हेही मला पटलं. कुठल्याही चांगल्या समाज कार्याची सुरुवात आपल्या घरापासून करायची असते. वैशाली चल किचन मध्ये, मी तुला स्वयंपाकात मदत करतो. नको. त्याचं टेन्शन त्याचं टेन्शन टेन्शन विसरून जाऊया. त्याचं टेन्शन टेन्शन विसरून जाऊया. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया.